या व्हिडिओमध्ये मी ऑस्ट्रेलिया व्हिसासाठी कसं अप्लाय करायचं ते सांगणार आहे. म्हणजे आणि पुढे हेही दाखवणार आहे की व्हिसाचा फॉर्म कसा भरावा. ऑस्ट्रेलिया व्हिसा काढणंही खूप सोपं आहे. जसं मी US व्हिसाच्या वेळेस म्हटलेलं, हा फक्त फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे. आपल्याला फीही ऑनलाईन भरायची आहे आणि आपल्याला वाट बघायची आहे त्यांच्या फोनची. त्यांचा फोन आपल्याला 17 ते 18 दिवसानंतर येतो. म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी येतो. मग ते काही प्रश्न विचारतात आपल्याला. मग त्यांची आपण उत्तरं दिली की आम्हाला तरी व्हिसा ताबडतोब म्हणजे फोन येऊन गेल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनी लगेचच आम्हाला व्हिसा मिळून गेलेला. फोनवर ते काय विचारतात हे मी फॉर्म कसा भरायचा हे दाखवल्यानंतर शेवटी सांगेन. आणि आधी मी दाखवते की हा फॉर्म कसा भरायचा आहे. ऑस्ट्रेलिया व्हिसा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी आपल्याला आधी इमी अकाउंट क्रिएट करावं लागतं. तर सुरुवातीला आधी मी इमी अकाउंट कसं क्रिएट करायचं हे सांगणार आहे. त्याच्यानंतर मग मी फॉर्म कसा भरायचा ते सांगणार आहे. आपल्याला आधी इमी अकाउंट ओपन करायचं आहे. तर आधी मी इथे गुगलमध्ये ऑस्ट्रेलिया इमिग्रेशन असं टाकते. मी इथे खाली ऑस्ट्रेलिया इमी लॉग इन असं दिसत आहे. तर मग त्या लिंकवर मी क्लिक करते आणि इकडची जी पहिली लिंक आहे त्याला क्लिक करायचं आहे. या पेजवर आपल्याला आधी क्रिएट अन इमी अकाउंट इथे क्लिक करायचं आहे, म्हणजे क्रिएट इमी अकाउंट. आणि मग हे पुढे इथे दिलेलं आहे फॅमिली नेम. मग तिथे मी लिहिते आहे माझं आडनाव आणि गिवन नेम. मग तिथे मी लिहिते आहे माझं नाव. त्याच्या खाली आहे फोन नंबर. मग तिथे आपल्याला आपला फोन नंबर टाकायचा आहे. खाली त्याच्याही खाली आहे ईमेल ॲड्रेस. ईमेल ॲड्रेस लिहून पुन्हा कन्फर्म ईमेल ॲड्रेस करायचा आहे आणि मग आपल्याला कंटिन्यू प्रेस करायचं आहे. कंटिन्यू केल्यावर मग आपल्याला इथे ते पासवर्ड टाकायला सांगतात. तर न्यू पासवर्डमध्ये आपल्याला आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक लोअर केस कॅरेक्टर, एक अप्पर केस कॅरेक्टर, एक डिजिट म्हणजे एखादा नंबर, पंक्च्युएशन आणि स्पेशल कॅरेक्टर ह्याच्यापैकी काहीतरी पाहिजे. आणि जो मिनिमम 9 कॅरेक्टर्स हवे त्या पासवर्डमध्ये. आणि तो पासवर्ड मग पुन्हा खाली रिटाईप न्यू पासवर्ड म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला तो पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्या खाली आपल्याला इथे सिक्रेट क्वेश्चन्स विचारला आहे. 3 वेगवेगळे प्रश्न आहेत, म्हणजे जेणेकरून जर का आपण कधी आपला पासवर्ड विसरलो तर तो पुन्हा आपला रिट्राईव्ह करता यावा म्हणून हे प्रश्न आहेत. तर मी माझा पहिला प्रश्न व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट टीचर असा घेत आहे. दुसरा प्रश्न नेम ऑफ युअर फेवरेट डेस्टिनेशन्स आणि मग ह्यांची आपल्याला उत्तरं तिकडे भरायची आहेत. तिसरा प्रश्न मी व्हॉट इज युअर फेवरेट मूवी असा घेतलेला आहे. खाली मग डिक्लेरेशन आहे. मग तिथे आपल्याला आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन असं करायचं. मग ॲक्सेप्टवर टिक करायचं आहे. आय एम नॉट रोबोटवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आणि हे केल्यानंतर मग आपल्याला आपल्या ईमेल अकाउंटवर एक लिंक येते, त्यांचा मेल येतो आणि त्याच्यामध्ये दिलेल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग आपलं ते इमी अकाउंट ॲक्टिवेट होतं. इमी अकाउंटला लॉग इन केल्यावर आपल्याला हे पेज ओपन होईल. मग इथे आपल्याला न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपल्याला पुन्हा व्हिजिटर व्हिसा, आपण टुरिस्ट व्हिसा म्हणजे व्हिजिटर व्हिसा, त्याच्यामध्ये व्हिजिटर व्हिसा सबक्लास 600 वर आपल्याला क्लिक करायचं आहे. अग्री टू टर्म्स अँड कंडिशन्स ते आपल्याला करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. आणि पुन्हा ते प्रश्न विचारतं पुढच्या पेजवर की इज द ॲप्लिकंट करंटली आउटसाईड ऑस्ट्रेलिया. येस, मग आपण ऑस्ट्रेलियाच्या बाहेर आहोत त्याच्यामुळे आपल्याला येस करायचं आहे आणि मग आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. येस केल्यावर मग हे पेज ओपन होईल. मग तिथे ते विचारत आहे आपली करंट लोकेशन. तर आपण टाकणार आहोत इंडिया. आणि त्याच्या खाली येत आहे लीगल स्टेटस. लीगल स्टेटसमध्ये आपण सिटिझन टाकणार आहोत कारण आपण इंडियाचे सिटिझन आहोत त्याच्यामुळे. मग खाली विचारतात आहे पर्पज ऑफ स्टे. मग आपल्याला त्याच्यामध्ये आपण कशासाठी जात आहोत ते सांगायचं आहे. तर इथे वेगवेगळे आहेत, बिझनेस अँड व्हिजिटर स्ट्रीम, फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर स्ट्रीम, स्पॉन्सर्ड फॅमिली स्ट्रीम. मी टुरिस्ट स्ट्रीमवर करत आहे. आणि लिस्ट ऑफ द रिझन्स फॉर द व्हिजिटिंग ऑस्ट्रेलिया. मग खाली इथे टुरिझम येणार पुन्हा. आणि मग इथे दिलेलं आहे गिव्ह डिटेल्स ऑफ एनी सिग्निफिकंट डेट्स ऑन विच द ॲप्लिकंट नीड्स टू बी इन ऑस्ट्रेलिया. म्हणजे आपण ज्या तारखेला ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहोत त्याची एक अंदाजे आपल्याला तारीख टाकायची आहे. तर इथे मी 1 मे 2020 ते 20 मे 2020 ही तारीख टाकत आहे. त्याच्या खाली त्यांनी विचारलेलं आहे की इज ॲप्लिकेशन बिंग लॉन्च्ड ॲज अ पार्ट ऑफ अ ग्रुप ॲप्लिकेशन. मी ग्रुपमध्ये ॲप्लिकेशन करत नाही आहे त्याच्यामुळे इथे मी नो करते आहे.
आणि स्पेशल कॅटेगरी ऑफ एंट्री म्हणजे की इज ॲप्लिकंट ट्रॅव्हलिंग ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द फॉरेन गव्हर्मेंट और ट्रॅव्हलिंग ऑन युनायटेड नेशन्स वगैरे. तर ह्याच्यावर पुन्हा मी नो करते आहे आणि त्याच्या पुढे मग नेक्स्ट करायचं आहे. पेजवर पुन्हा मग पासपोर्ट डिटेल्स आहेत. मग इथे फॅमिली नेम आपल्याला द्यायचं आहे, गिवन नेम, आणि मग पुन्हा सेक्स, आपली बर्थ डेट, पासपोर्ट नंबर, कंट्री ऑफ द पासपोर्टमध्ये मी पुन्हा आपला इंडिया लिहिलेला आहे. त्याच्याखाली नॅशनॅलिटी ऑफ द पासपोर्ट, पुन्हा इंडिया, मग डेट ऑफ द इश्यू, मग डेट ऑफ द एक्सपायरी, हे सगळं आहे. प्लेस ऑफ द इश्यूच्या इथे मी ठाणे टाकत आहे कारण माझा पासपोर्ट मी ठाण्याला जाऊन बनवलेला त्याच्यामुळे. नॅशनल आयडेंटिटी कार्ड, डज द ॲप्लिकंट हॅव अ नॅशनल आयडेंटिटी कार्ड, तर येस, मी इथे माझ्या आधार कार्डचे डिटेल्स येत आहे. मग ते इथे ॲडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर आधार कार्डवर जे फॅमिली नेम आहे ते, गिवन नेम आहे ते, म्हणजे तिथे माझं नाव, मग आयडेंटिफिकेशन नंबर, मग आधार कार्डचा नंबर दिलेला आहे, कंट्री ऑफ इश्यू म्हणजे इंडिया, आणि आपल्या आधार कार्डवर इश्यू डेट आणि एक्सपायरी डेट नसते, मग ते आपण ब्लँक सोडायचं आहे आणि मग कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. इकडे पुढचा प्रश्न असा आहे की पॅसिफिक ऑस्ट्रेलिया कार्ड आहे का, मग ते आपल्याकडे नाही आहे, मग तिथे मी नो करते आहे. मग इथे विचारलं प्लेस ऑफ बर्थ, मग ते आपल्याला डिटेल्स भरायचे आहेत, सिटी आहे, कुठला स्टेट आहे आणि देश कोणता आहे ते. आणि मग इथे विचारलेलं आहे रिलेशनशिप स्टेटस, मग इथे मग मी करते आहे मॅरिड. अदर नेम्स और स्पेलिंग्स, इज द ॲप्लिकंट करंटली और हॅव दे एवर बीन नोन बाय एनी अदर नेम्स, तर मी इथे नो करते आहे. सिटिझनशिप, इज दिस ॲप्लिकंट अ सिटिझन ऑफ सिलेक्टेड कंट्री ऑफ पासपोर्ट इंडिया, मग येस. पुढं आहे इज ॲप्लिकंट अ सिटिझन ऑफ एनी अदर कंट्री, नाही, मी आणि दुसराही कुठल्याही कंट्रीची सिटिझन नाही आहे, मग तिथे मी नो करते आहे. प्रिव्हियस ट्रॅव्हल टू ऑस्ट्रेलिया, हॅज द ॲप्लिकंट प्रिव्हियसली ट्रॅव्हल टू ऑस्ट्रेलिया, मी कधीही ऑस्ट्रेलियाला गेलेली नाही आहे त्याच्यामुळे इथे मी नो करणार आहे. हॅज द ॲप्लिकंट प्रिव्हियसली अप्लाइड फॉर अ विजा टू ऑस्ट्रेलिया, म्हणजे मी कधी ऑस्ट्रेलियासाठी विजा अप्लाय केला आहे का याआधी, तर ते मी इथे नो करते आहे. ग्रँड नंबर, जर का येस केलं असतं तर आपल्याला ते विजाचा ग्रँड नंबर द्यावा लागला असता. पुढचा प्रश्न असा आहे की अदर पासपोर्ट और ट्रॅव्हल डॉक्युमेंट आहे का, तर ते नाही, माझ्याकडे नाही आहे. अदर आयडेंटिटी डॉक्युमेंट, तर तिथेही मी नाही करते आहे, नो. हेल्थ एक्झामिनेशन, हॅज द ॲप्लिकंट अंडरटेकन हेल्थ एक्झामिनेशन फॉर अन ऑस्ट्रेलियन विजा इन द लास्ट 12 months, म्हणजे ऑस्ट्रेलिया विजेसाठी आपण कधी हेल्थ एक्झामिनेशन केलेलं आहे का, तर नाही, मग तिथेही मी नो करते आहे. आणि त्याच्या पुढे मग नेक्स्ट, मग त्याच्या पुढे इथे क्रिटिकल डेटा कन्फर्मेशनचं पेज ओपन होत आहे, म्हणजे आपण ही दिलेली माहिती बरोबर आहे की नाही ती चेक करायला. आणि मग इकडे मग आपल्याला त्याच्यावर खाली इज अबाव इन्फॉर्मेशन करेक्टवर आपल्याला तिकडे येस करायचं आहे आणि मग नेक्स्ट करायचं आहे. मग इथे आहे ट्रॅव्हलिंग कंपॅनियन्स, each person traveling to Australia must submit a separate visitor visa application. This includes children or other family members. Listing a person's name on this page does not mean that the person has applied for a visa. Are there any other person traveling with the applicant to Australia? म्हणजे इकडे त्यांनी विचारलेलं आहे की तुमच्यासोबत दुसरं कोणी प्रवास करणार आहे का, म्हणजे तुमची मुलं किंवा तुमचा पार्टनर, तर त्याचं नाव आपण ह्या ॲप्लिकेशनवर लिहू शकतो, त्यांची माहिती आपण लिहू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही ह्याच फॉर्मवर त्यांचा विजासाठी फॉर्म भरत आहात. त्यांच्या विजासाठी तुम्हाला वेगळा नवीन फॉर्म भरावा लागणार आहे. तर इथे मी सध्या नो करते आहे की मी एकटीच प्रवास करते आहे, तर इथे मी नो केलेलं आहे. त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. आता मग पुढे नेक्स्ट केल्यावर इकडे हे पेज ओपन होईल. मग इथे आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. मग कंट्री ऑफ रेसिडेन्स, युज्युअल कंट्री ऑफ रेसिडेन्स असा हा प्रश्न आहे. तर इथे मी लिहिणार आहे इंडिया. नंतर डिपार्टमेंट ऑफिस, द ॲप्लिकंट मे बी रिक्वायर्ड टू अटेंड ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंट ऑफिस फॉर अन इंटरव्ह्यू विच इज द क्लोजेस्ट ऑफिस टू द ॲप्लिकंट्स करंट लोकेशन, म्हणजे की आपल्या घराजवळ असणारं सगळ्यात जवळचं ऑस्ट्रेलिया गव्हर्मेंटचं ऑफिस कुठे आहे, तर मुंबई, आपल्या भारतामध्ये ते दिल्ली येथे आहे. मग ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मग रेसिडेन्शियल ॲड्रेस, मग इथे पुन्हा आपली कंट्री कोणती आहे, तर इथे आहे इंडिया. मग इकडे आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे. मग खाली सबर्ब टाऊन आहे आणि स्टेट ऑफ प्रोव्हिनन्स आणि पोस्टल कोड, हे सगळे आपल्याला डिटेल्स भरायचे आहेत. तर आहे कॉन्टॅक्ट टेलिफोन नंबर्स, हे काही कंपल्सरी नाही आहेत कारण इथे काही स्टार केलेलं नाही आहे, तर इथे तुम्ही नाही भरलात तरी चालण्यासारखं आहे.
इकडे मी प्रत्येक ठिकाणी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा पोस्टल ॲड्रेस. इज द पोस्टल ॲड्रेस द सेम ॲज द रेसिडेन्शियल ॲड्रेस. तर इथे मी येस केलेलं आहे आणि खाली ईमेल ॲड्रेस आहे जिथे मी माझा ईमेल ॲड्रेस लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. आता नेक्स्ट केल्यानंतर येत आहे ऑथोराइज्ड रेसिपियंट. मग डज द ॲप्लिकंट ऑथरायझेस अदर पर्सन टू रिसीव द रिटर्न करस्पॉन्डन्स ऑन देअर बिहाफ. मग इकडे विचारलेलं आहे की तुम्ही आणि कुठल्या व्यक्तीला ऑथॉरिटी देणार आहात का. तर मग इथे त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत की नो आणि येस मायग्रेशन एजंट और येस अनदर पर्सन. असे 3 ऑप्शन्स आहेत. तर तिथे मी नो करते आहे कारण मी कोणालाही अथॉरिटी मी देणार नाही आहे. पुन्हा इथे पेज ओपन झालेलं आहे आणि मग आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. मग इकडे त्यांनी विचारलेलं आहे नॉन अकंपनिंग मेंबर्स ऑफ द फॅमिली युनिट. म्हणजे डज द ॲप्लिकंट हॅव एनी मेंबर ऑफ देअर फॅमिली युनिट नॉट ट्रॅव्हलिंग टू ऑस्ट्रेलिया हू आर नॉन ऑस्ट्रेलियन सिटिझन्स और ऑस्ट्रेलियन परमनंट रेसिडेंट. म्हणजेच की ॲप्लिकंटचे फॅमिली मेंबर्स की जे ऑस्ट्रेलियन सिटिझन नाही आहेत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये परमनंटली राहत नाहीत असे भारतात राहणारे कोणी आहेत का. तर माझे येस आहेत की माझे हजबंड आहेत, माझे आई वडील आहेत. मग त्याच्यामुळे मी इथे येस करत आहे. मग इथे त्यांनी ॲड फॅमिली नेम. मग इथे मग मी नाव देते आहे रिलेशनशिप टू द ॲप्लिकंट. मग मी नाव दिलेलं आहे माझ्या हजबंडचं. मग त्यांचं आडनाव फॅमिली नेममध्ये, गिवन नेममध्ये त्यांचं नाव, सेक्स, डेट ऑफ बर्थ आणि कंट्री ऑफ बर्थ हे सगळं आपल्याला भरायचं आहे. हे भरल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. मग कन्फर्म केल्यावर आपल्यासमोर हे पेज ओपन होईल आणि खाली माझ्या मिस्टरांच्या नावाखाली इथे कोपऱ्यात डाव्या हाताला ॲड म्हणून ऑप्शन येत आहे. तर तिथे तुम्ही अजूनही ॲड करू शकता तुमच्या फॅमिली मेंबर्सची नावं. म्हणजे की तुमचे आई वडील, भाऊ बहीण ह्या सगळ्यांची नावं तुम्ही ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर पुन्हा हे पेज ओपन होईल ज्याच्यावर आहे एंट्री टू ऑस्ट्रेलिया. नंतर प्रपोज्ड पिरियड ऑफ द स्टे असं लिहिलं आहे. डज द ॲप्लिकंट इंटेंड टू एंटर द ऑस्ट्रेलिया ऑन मोर दॅन 1 ओकेजन. म्हणजे आपण एकापेक्षा जास्त वेळा ऑस्ट्रेलियामध्ये एंट्री करणार आहोत का. तर मग ते कधीही आपण येस केलेलं चांगलं जेणेकरून आपल्याला मल्टिपल एंट्री विजा मिळतो. त्याच्यामुळे इथे मी येस करणार आहे. लेंथ ऑफ द स्टे इन द ऑस्ट्रेलिया इज मी 3 महिन्यांसाठी करते. जरी 3 महिन्यांसाठीची गरज नसली तरी मी 3 महिने केलेलं आहे. आणि मग पुन्हा इथे आपल्याला प्लॅन अरायवल डेट टाकायची आहे. म्हणजे मी 1 मे ते 20 मे अशी जी ठरवलेली होती ती मी इथे टाकणार आहे. मग इकडे त्यांनी पुन्हा प्रश्न विचारलेला आहे डज द ॲप्लिकंट नो द डेट्स ऑफ द एंट्री ऑफ ईच ओकेजन आफ्टर द फर्स्ट एंट्री टू द ऑस्ट्रेलिया. म्हणजेच की पहिल्या एंट्रीनंतर जेव्हा आपण ऑस्ट्रेलियामध्ये एंट्री करू त्याची आपल्याला कन्फर्म डेट माहिती आहे की नाही हे त्यांनी इथे विचारलेलं आहे. जिकडे की मी नो करणार आहे. कधी कधी आपली फ्लाईट डिले होऊ शकते किंवा काही प्रॉब्लेममुळे आपल्याला जास्त दिवस राहावं लागू शकतं, फ्लाईट कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे इथे मी नो केलेलं आहे. इकडे नोवर क्लिक केल्यावर इकडे गिव्ह रिझन म्हणून दिलेलं आहे. तर इथे मी देत आहे की मी 1 मे ते 9 मेपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये राहणार आहे आणि 10 मे ते 17 मे मी न्यूझीलंडमध्ये राहणार आहे आणि 18 मेला मी पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये येणार आहे. पण जर का फ्लाईट डिले झाली किंवा कॅन्सल झाली तर मी कन्फर्म डेट नाही देऊ शकत की कोणत्या तारखेला मी परत येईल. हे मी कारण इथे दिलेलं आहे. मग इकडे पुढचं आहे स्टडी व्हाईल इन ऑस्ट्रेलिया. विल द ॲप्लिकंट अंडरटेक अ कोर्स ऑफ स्टडी इन ऑस्ट्रेलिया. मी काही तिकडे स्टडी करणार नाही आहे त्याच्यामुळे इथे मी नो क्लिक करते आहे. आणि रिलेटिव्स, फ्रेंड्स अँड कॉन्टॅक्ट्स इन ऑस्ट्रेलिया. विल द ॲप्लिकंट व्हिजिट एनी रिलेटिव्स, फ्रेंड्स ऑर कॉन्टॅक्ट्स व्हाईल इन ऑस्ट्रेलिया. माझं तिकडे कोणीच नसल्या कारणाने इथे मी पुन्हा नो करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुन्हा नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. मग येतं आहे विजा ॲप्लिकंट्स करंट ओव्हरसीज एम्प्लॉयमेंट. मग करंट एम्प्लॉयमेंट डिटेल्स आणि एम्प्लॉयमेंट स्टेटस. मग इथे आपल्याला आपल्या जॉब संबंधीचे डिटेल्स सगळे भरायचे आहेत. एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये येतं आहे एम्प्लॉईड, सेल्फ एम्प्लॉईड, अनएम्प्लॉईड, रिटायर्ड, स्टुडंट आणि अदर. तुमचं जे काही आहे एम्प्लॉयमेंट स्टेटस ते तुम्हाला इथे भरायचं आहे. मी इथे एम्प्लॉईड असं टाकत आहे. आणि मग इथे येत आहे ऑक्युपेशन ग्रुपिंग. मी इकडे तुमच्या कामासंबंधी डिटेल्स सगळे तुम्हाला भरायचे आहेत. मग तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव काय आहे, स्टार्ट डेट विथ द करंट एम्प्लॉयर म्हणजे तुमचं जॉईनिंगची डेट काय आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. मग ऑर्गनायझेशन ॲड्रेस आहे, मग कंट्री आणि मग
तिकडचा डिटेल ॲड्रेस, पोस्टल कोड सकटचा डिटेल ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे. आणि त्याच्या खाली आहे कॉन्टॅक्ट टेलिफोन नंबर्स. मग इकडे तुम्हाला पुन्हा तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि मग नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावर पुन्हा हे पेज ओपन होईल, जिकडे दिलेलं आहे फायनान्शियल सपोर्ट आणि ज्याच्यामध्ये आहेत फंडिंग डिटेल्स आणि मग त्याचे खालचे ऑप्शन आहे सेल्फ फंडेड, सपोर्टेड बाय करंट ओव्हरसीज एम्प्लॉयर, सपोर्टेड बाय अदर ऑर्गनायझेशन, सपोर्टेड बाय अदर पर्सन. इथे मी स्वतःच खर्च करणार आहे ट्रिपचा, त्याच्यामुळे इथे मी सेल्फ फंडेड लिहिलेलं आहे. व्हॉट फंड्स विल द ॲप्लिकंट हॅव अवेलेबल टू सपोर्ट देअर स्टे इन ऑस्ट्रेलिया असं इथे विचारलेलं आहे, जिकडे मी सेविंग्स फ्रॉम सॅलरी असं लिहिते आहे आणि नेक्स्ट करते आहे. तर नेक्स्ट केल्यावर आहे हेल्थ डिक्लेरेशन. आता इथे मग भरपूर सारे प्रश्न आहेत पुन्हा. इन द लास्ट 5 years हॅज एनी ॲप्लिकंट व्हिजिटेड ऑर लिव्ड आउटसाइड देअर कंट्री ऑफ पासपोर्ट फॉर मोर दॅन 3 consecutive months डू नॉट इन्क्लूड द टाईम स्पेंड इन ऑस्ट्रेलिया. म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये आपण सलग 3 महिने आपल्या देशाबाहेर राहिलो आहोत का, हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि डू नॉट इन्क्लूड द टाईम स्पेंड इन ऑस्ट्रेलिया, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ऑस्ट्रेलियामध्ये घालवलेला वेळ नाही इन्क्लूड करायचा आहे. मी कुठल्याही देशामध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त राहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे इथे मी नो करते आहे. त्याच्या पुढे आहे डज एनी ॲप्लिकंट इंटेंड टू एंटर अ हॉस्पिटल ऑर हेल्थ केअर फॅसिलिटी व्हाईल इन ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये असताना आपल्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं आहे का, तर जिथे मी पुन्हा नो करते आहे. डज एनी ॲप्लिकंट इंटेंड टू वर्क ॲज or study to be a doctor, dentist, nurse or the paramedic during their stay in Australia. ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याला डॉक्टर डेंटिस्टचा अभ्यास करायचा आहे किंवा तिकडे डॉक्टर डेंटिस्ट म्हणून काम करायचं आहे का, तर तिकडे मी पुन्हा नो असं सिलेक्ट करणार आहे. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर हॅड ऑर करंटली हॅव ट्युबरक्युलोसिस, नाही. बीन इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ द फॅमिली मेंबर दॅट हॅज ॲक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस, म्हणजे की तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबरना ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB होता का, तर नाही. एव्हर हॅड अ चेस्ट एक्सरे विच शोड अन ॲबनॉर्मॅलिटी, म्हणजे तुम्ही कधी एक्सरे काढलेला ज्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी होती का, तर नाही. आपल्याला शक्यतो नाही, पण तुम्हाला खरं लिहायचं आहे जे काय आहे ते. ड्युरिंग देअर प्रपोज विजिट टू ऑस्ट्रेलिया डज एनी ॲप्लिकंट एक्सपेक्ट टू इन्क्युअर मेडिकल कॉस्ट ऑर रिक्वायर्ड ट्रीटमेंट ऑर द मेडिकल फॉलोअप फॉर, म्हणजे की खालील आजारांसाठी आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये असताना फॉलोअप करायला हवा किंवा चेकअप करायला हवा असं आहे का, तर इथे ते बरेचसे आजार आहेत. ब्लड डिसऑर्डर, कॅन्सर, हार्ट डिसीज, हेपॅटायटिस B, HIV वगैरे बरेच आहेत, जिकडे पुन्हा मी नो करते आहे. या पेजवरचा शेवटचा प्रश्न असा आहे की डज एनी ॲप्लिकंट रिक्वायर असिस्टन्स विथ द मोबिलिटी ऑर केअर ड्यू टू मेडिकल कंडिशन्स, म्हणजे की थोडक्यात कोणी हँडिकॅप आहे का की ज्यांना मदतीची गरज लागू शकते, तर नो. मग त्याच्या पुढे मग मी नेक्स्ट करत आहे. मग आता इथे कॅरेक्टर डिक्लेरेशन आहे, जिकडे तुम्हाला खरीच माहिती लिहायची आहे आणि खूप काळजीपूर्वक हे पेज भरायचं आहे. पहिला प्रश्न असा आहे हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन चार्ज विथ एनी ऑफेन्स दॅट इज करंटली अवेटिंग लिगल ॲक्शन. मग तुमच्या विरुद्ध कोणती कोर्ट केस चालू आहे का, तर त्याचं उत्तर माझं नाही आहे. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन कन्व्हिक्टेड ऑफ द ऑफेन्स इन एनी कंट्री, म्हणजे आपण कुठल्या देशामध्ये आपल्यावर कुठली कोर्ट केस चालू आहे का, तर त्याचं उत्तर पुन्हा नाही आहे, जिकडे मी नो करते. म्हणजे हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन सब्जेक्टेड ऑफ ॲन अरेस्ट वॉरंट ऑर इंटरपोल नोटीस, अरेस्ट वॉरंट किंवा इंटरपोल नोटीस आलेली आहे का, तर नो. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन फाउंड गिल्टी ऑफ अ सेक्शुअली बेस्ड ऑफेन्स इन्व्हॉल्विंग अ चाइल्ड, सेक्शुअल असॉल्टची कुठली केस आहे का, तर नो. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन नेम्ड ऑन सेक्स ऑफेंडर रजिस्टर, नो. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन acquitted of any offense of the grounds of unsoundness of mind or insanity, no. Has any applicant ever been found by a court non-fit to plead, no. Has any applicant ever been directly or indirectly involved in or associated with activities which would represent risk to the national security in Australia or any other country, no. म्हणजे कुठल्याही देशाच्या सिक्युरिटीसाठी आपण धोका होत असं कधी झालेलं आहे का, तर नो. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन चार्ज विथ ऑर इंडेक्टेड फॉर जेनोसाईड, वॉर क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी, टॉर्चर, स्लॅवेरी आणि काय बरंच काहीतरी आहे, तर जिकडे पुन्हा मी नो करते आहे. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन असोसिएटेड विथ अ पर्सन, ग्रुप ऑर द ऑर्गनायझेशन दॅट हॅज बीन or is involved in criminal
कंडक्ट नाही, पण नो करते आहे. आणि त्याच्या खाली आहे हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन असोसिएटेड विथ ऑर्गनायझेशन एंगेज इन व्हायोलन्स और एंगेज इन ॲक्ट ऑफ द व्हायोलन्स, म्हणजे टेररिझममध्ये वगैरे आपण इन्वॉल्व आहोत का, तर नाही. ह्या सगळ्यांची उत्तरं नाही अशीच यायला हवी आहेत. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर सर्व्ड इन अ मिलिटरी फोर्स, पोलीस फोर्स, स्टेट स्पॉन्सर्ड और प्रायव्हेट military or intelligence agency? No. Has any applicant ever undergone any military parliamentary training, been trained in weapon, explosive or in manufacture of the chemical or biological product? तर नो, इथे पुन्हा नो आहे. हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर बीन इन्वॉल्ड इन पीपल स्मगलिंग और पीपल ट्रॅफिकिंग ऑफेन्सेस? नाही बाबा, मी नाही केलेले आहे ट्रॅफिकिंग स्मगलिंग, सो नो. Has any applicant ever been removed, deported or excluded from the country? No. ते सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपली इथे नो येतात. सेकंड लास्ट प्रश्न आहे हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर ओव्हरस्टेड अ विजा इन अ कंट्री, म्हणजे की आपण आपल्या विजापेक्षा जास्त दिवस राहिला आहोत का, तर नो. शेवटचा प्रश्न असा आहे हॅज एनी ॲप्लिकंट एव्हर हॅड अन आउटस्टँडिंग डेब्ट्स टू द ऑस्ट्रेलिया? ऑस्ट्रेलियाचा आपण काही देण्याला लागतो का, तर नाही. ही उत्तर नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यावर मग पुन्हा इकडे ते विजा हिस्ट्री विचारतात. विजा हिस्ट्रीच्या इकडे विचारलेलं आहे हॅज ॲप्लिकंट हेल्ड और डज ॲप्लिकंट करंटली होल्ड अ विजा टू ऑस्ट्रेलिया और एनी अदर कंट्री, म्हणजे आपल्याकडे ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणत्या देशाचा विजा आहे का, असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथे मी येस करणार आहे, कारण माझ्याकडे US विजा आहे 10 वर्षांचा. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नो करू शकता. मग इथे मग मी येस केल्यावर त्यांनी मला गिव्ह डिटेल्स असे विचारलेले आहेत, तर मला ते डिटेल्स इथे लिहायचे आहेत. इकडे मी माझ्या US विजाचे डिटेल्स लिहिलेले आहेत की माझ्याकडे US B1 B2 विजा आहे 10 वर्षांचा, ज्याची व्हॅलिडिटी एक्सपायर होते 1 ऑगस्ट 2029 साली. त्याच्यानंतर विचारलेलं आहे हॅज ॲप्लिकंट एव्हर बीन इन ऑस्ट्रेलिया और एनी अदर कंट्री अँड नॉट complied with visa conditions or departed outside their authorities period of stay. इथे नो करायचं आहे. आणि त्याच्या खाली आहे हॅज ॲप्लिकंट एव्हर हॅड अ विजा ऑफ ऑस्ट्रेलिया और एनी अदर कंट्री रिफ्युज्ड और कॅन्सल, म्हणजेच की ऑस्ट्रेलियाचा किंवा इतर कोणत्या देशाचा आपण विजा आपल्याला कोणी रिफ्यूज केलेला आहे का, तर नो. आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट करायचं आहे. मग आता डिक्लेरेशन आहे. इकडेही तुम्हाला खरीच माहिती द्यायची आहे आणि भरपूर प्रश्न आहेत इथेही. तर पहिला प्रश्न आहे हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड टू देम इन धिस ॲप्लिकेशन. तुम्ही माहिती नीट वाचलेली आहे आणि समजून घेतलेली आहे का, तर येस. हॅव प्रोव्हाइडेड कम्प्लीट अँड करेक्ट इन्फॉर्मेशन इन एव्हरी डिटेल ऑन धिस फॉर्म अँड ऑन एनी अटॅचमेंट्स टू इट, म्हणजे खरी माहिती दिली आहे का तुम्ही, तर हो. Understand that if any fraudulent document or the false or the misleading information has been provided with this application, जर का तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल तर मग तुमचा विजा रिजेक्ट होऊ शकतो. मग तिथे पुन्हा आपण येस करायचं की हो आपल्याला हे माहिती आहे. अंडरस्टँड दॅट इफ डॉक्युमेंट्स आर fraudulent or the information to be incorrect after the grant of the visa may subsequently be cancelled. जर का आपल्याला विजा मिळाल्यानंतर जर का त्यांना कळलं की आपण चुकीची माहिती दिलेली आहे तर आपला विजा कॅन्सल होऊ शकतो. तर येस, इथे पण आपल्याला येस करायचं आहे. इकडेचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं येस अशीच येत आहेत, पण मी सांगते की प्रत्येक प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे. विल इन्फॉर्म द डिपार्टमेंट in writing immediately as they become aware of the change of the circumstances, including change of the address, if there is any change relating to the information they have provided in or with this applicant while it is being considered. म्हणजे जर का आपल्या दिलेल्या माहितीमध्ये काही बदल झाला तर ते आपण ताबडतोब त्यांना कळवायचं आहे. तर याचंही उत्तर येस आहे. हॅव रीड द इन्फॉर्मेशन कंटेंट इन द प्रायव्हसी नोटीस. हा त्यांनी एक फॉर्म दिला आहे, त्याची प्रायव्हसी नोटीसमधली आपण इन्फॉर्मेशन वाचली आहे का, तर हो. अंडरस्टँड दॅट द डिपार्टमेंट मे कलेक्ट, यूज, डिस्क्लोज द ॲप्लिकंट्स पर्सनल इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन अँड द अदर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ॲज अ आउटलाईन इन द प्रायव्हसी नोटीस. म्हणजे की ते आपली माहिती पर्सनल इन्फॉर्मेशन वापरू शकतात
इकडेही आपल्याला येस करायचं आहे. जर का आपण नो केलं तर आपल्याला काही विजा नाही मिळणार. अंडरस्टँड दॅट इफ अ नो फर्दर स्टे 8503 कंडिशन इज इम्पोज्ड ऑन धिस विजा, इट विल लिमिट द ॲबिलिटी टू रिमेन इन ऑस्ट्रेलिया बियॉन्ड द ऑथराइज्ड पिरियड ऑफ द स्टे ऑफ द विजा. इकडे येस करायचं. आता हा स्टे 8503 मला माहिती नाही आहे, पण इथे आपल्याला येस करायचं आहे. अग्री नॉट टू अंडरटेक स्टडी ऑर ट्रेनिंग फॉर मोर दॅन 3 months. 3 महिन्यापेक्षा आपल्याला स्टडी किंवा ट्रेनिंग घ्यायचं नाही आहे, ते येस. अग्री टू लिव्ह द ऑस्ट्रेलिया ऑन ऑर बिफोर द एक्सपायरी ऑफ द पिरियड ऑफ द स्टे ऑफ द विजा. विजा संपायच्या आधी आपल्याला ऑस्ट्रेलियामधून बाहेर पडायचं आहे, ते येस. गिव्ह द कन्सेंट टू द कलेक्शन ऑफ द फिंगरप्रिंट अँड द फेशियल इमेज इफ रिक्वायर्ड. जर का आपले फिंगरप्रिंट आणि आपला फोटो काढायची वेळ आली तर आपली तयारी आहे का, तर हो. पुन्हा येस करायचं आहे. अंडरस्टँड दॅट इफ रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड देअर फिंगरप्रिंट्स अँड फेशियल इमेज, द ॲप्लिकंट्स फिंगरप्रिंट्स अँड फेशियल इमेज अँड बायोग्राफिकल इन्फॉर्मेशन हेल्ड बाय द डिपार्टमेंट may be given to Australian law enforcement agencies to help identify the applicant and determine eligibility for grant of the visa being applied for and for law enforcement purposes. म्हणजे की जे आपले फोटो आणि फिंगरप्रिंट आपण त्यांना देणार आहोत ते त्यांच्या लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजना देऊ शकतात. तर त्यासाठीही आपल्याला येस करायचं आहे. गिव्ह कन्सेंट टू ऑस्ट्रेलियन लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज डिस्क्लोजिंग the applicant's biometric, biographical and criminal record information to the department to help the identify the applicant to determine the eligibility for the grant of the visa or for law enforcement purpose. म्हणजे आपली बायोमेट्रिक, बायोग्राफिकल आणि क्रिमिनल रेकॉर्डची इन्फॉर्मेशन आपण त्यांना आपला विजा ग्रँट करण्यासाठी आपण ती देत आहोत. तर येस. अंडरस्टँड दॅट द व्हिजिटर विजा डज नॉट परमिट देम टू वर्क इन ऑस्ट्रेलिया. म्हणजे व्हिजिटर विजासवर आपण ऑस्ट्रेलियामध्ये काम करू शकत नाही. तर पुन्हा याचं उत्तर येस आहे. खालच्या प्रश्नाचं उत्तरही येस आहे. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जर का आपला विजा संपला तर आपण तिकडचे अनलॉफुल नॉन सिटिझन होऊन जाणार आणि आपल्याला ताबडतोब ऑस्ट्रेलिया सोडून आपल्या देशात परत यावं लागणार. त्याचं उत्तरही येस आहे. म्हणजे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येस आहेत. त्याच्यानंतर मग आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर हा शेवटचं पेज येत आहे आणि त्याच्यामध्ये आहे प्रायोरिटी कन्सिडरेशन. म्हणजे की आपण जर का प्रायोरिटी कन्सिडरेशन केलं म्हणजे आपल्याला तुम्हाला लवकरात लवकर विजा हवा असला तर त्याचे आहेत 1000 ऑस्ट्रेलियन डॉलर. पण मला त्याची काही घाई नसल्याने मी त्याच्यावर नो करत आहे. मला आपल्या नॉर्मल प्रोसिजरप्रमाणे विजा मिळाला तरी चालणार. त्याच्यामुळे मी नो करते आहे. आणि मग पुढे नेक्स्ट हे रिव्ह्यू पेज आहे. मग ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता की तुम्ही सगळी माहिती तुम्ही जी लिहिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता. फॉर्म खूप मोठा होता खरं तर. नेमकं सगळी माहिती वाचल्यावर पुन्हा तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. इकडे तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये आहे पासपोर्टचा फोटो आहे, ट्रॅव्हल डॉक्युमेंट आहे, इंडियन नॅशनल आयडेंटिटी डॉक्युमेंट. मग इकडे मग तुमच्या ईमेल अकाउंटमध्ये दिसेल की इथे तुमचा एक फॉर्म आहे जो तुम्ही अपलोड करून भरून ठेवलेला आहे. तिथे आहे व्हिजिटर विजा 600 आणि अनसबमिटेड फॉर्म आहे. हा रेडी टू सबमिट इथे दिसतं आहे. आणि मग तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून फी भरायची आहे आणि मग सबमिट करायचं आहे. फॉर्मचा जो हा मी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये मी फॉर्म कसा भरायचा इतपतच दाखवलेला आहे. त्याच्या पुढे मग आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मग आपल्याला ती फी भरायची आहे. ऑस्ट्रेलिया विजाची फी आहे 145 ऑस्ट्रेलियन डॉलर एकासाठी. हेही आपल्याला ऑनलाईनच भरायचं आहे. आणि जर का आपल्याला फास्ट हवं असेल आपलं काम म्हणजे आपल्याला तुम्हाला लवकर विजा हवा असेल तर त्याचीही फी आहे. ते मी तेव्हा सांगितलेलंच आहे फॉर्म भरताना. तर ती ज्यांना लवकर हवं आहे त्यांना भरायची आहे. आम्हाला वेळ आहे आमच्या हातामध्ये त्याच्यामुळे आम्ही तसं काही करणार नाही आहोत. आम्हाला जेव्हा फोन आला 17 ते 18 दिवसांनी त्याच्यामध्ये मला वेगळा फोन आलेला आणि शिवालाही वेगळा फोन आलेला. मग त्यांनी आम्हाला आधी विचारलं जसं नेहमी विचारलं जातं की तुम्हाला विजा कशासाठी हवा आहे, तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये कशासाठी जात आहात आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या कोणत्या देशांमध्ये गेलेला आहात. आणि आमच्या बाबतीत असं झालेलं आहे की आमच्याकडे US विजा पण आहे. मग त्यांनी आम्हाला विचारले की तुम्हाला US ला न जाता तुम्ही ऑस्ट्रेलियाला का जात आहात. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला US ला जायचं आहे पण ते आम्ही नंतर जाऊ 1-2 वर्षांनी आणि सध्या तरी आम्हाला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे. म्हणजे मला आणि शिवाला वेगवेगळाही विचारलेलं. आणि मला त्यांनी हा प्रश्न विचारलेला फोनवर की हे सगळे देश तुम्ही लग्न आधी फिरलेले आहात का नंतर फिरलेले आहात. तर मी त्यांना सांगितलं की युरोप वगैरे मी लग्न आधी फिरलेले आहे आणि हे लॅटिन अमेरिका किंवा इजिप्त हे मी लग्नानंतर फिरलेले आहे.
आणि आम्ही काम काय करतो वगैरे हे सगळे जे नॉर्मल प्रश्न असतात तेच त्याने विचारले. तो इंटरव्ह्यू हार्डली 5 मिनिटं चालला, जो फोनवरच होता. आणि त्याच्यानंतर मग पुढच्या 10 मिनिटांमध्ये आम्हाला आमचा विजा मिळून गेलेला.